हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते, जय भीम सगळ्यांना. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. आज आपण कुठलाही डेली व्लॉग न पाहता घरच्या घरी आपण स्वतःच आपले आयब्रो, अप्पर लिप्स आणि फेस शेविंग कसं करायचं ते आज आपण घरी करून पाहणार आहोत आणि त्याचा मी फुल डेमो तुम्हाला इथे दाखवणार आहे. तर पूर्ण डेमो पहा आणि मग जर व्हिडिओ आवडलास तर नक्कीच लाईक करा, शेअर करून सबस्क्राईब करा. तर मार्केटमध्ये ना किंवा मग मेडिकलमध्ये अशा प्रकारचे रेझर्स आलेले आहेत. तर हे जे रेझर आहे तर याने ना आपण आयब्रो परफेक्ट असे करू शकतो. तर एका पॅकेटमध्ये साधारणपणे 3 रेझर मिळतात. तर हे ना डीमार्ट किंवा मग पटेल लो प्राइस, मेडिकल इथे सगळीकडे उपलब्ध आहे. त्यासोबतच ऑनलाईन देखील उपलब्ध आहेत. तर याचं कॅप मी काढलेलं आहे आणि याला एक छोटंसं ब्लेड असतं. तर आता हा जो चेहरा आहे आपण धुवून घेऊया पाण्याने आणि मग चेहऱ्याला खूप छान असं मॉइश्चरायझर लावून घेणार आहोत. आयब्रो मी आधीच केले होते, आधी म्हणजे महिनाभरापूर्वी केले होते. तर ऑलरेडी माझ्या आयब्रोला शेप आहे, पण थोडे जे एक्स्ट्रा वाढलेले आहेत ते मला काढायचे आहेत केस आयब्रोचे. तर आता इथे बघा अशा पद्धतीने आपल्याला रेझर फिरवून घ्यायचं. तर हे फक्त मी तुम्हाला डेमो दाखवतेय, करून मी दाखवणार आहे. तर बऱ्याचदा असं होतं की अर्जंटमध्ये आपल्याला कुठेतरी जायचं असतं आणि मग अशा वेळेस पार्लरमध्ये जायला आपल्याला वेळ नसतो. तर मग अशा वेळेस आपण घरच्या घरी हे आयब्रो किंवा मग अप्पर लिप्स, फेस शेविंग घरच्या घरी आपण करू शकतो. तर इथे ना थोडेसे जे एक्स्ट्राचे जे आयब्रोचे केस वाढलेले आहेत ते मी इथे काढणार आहे, अप्पर लिप्स करणार आहे आणि फेस शेविंग देखील तुम्हाला करून दाखवणार आहे. तर हे बघा हे रेझर्स आहेत. हे एका पॅकमध्ये जवळपास 3 आपल्याला रेझर मिळतात आणि याचं ब्लेड जे आहे ते खूप म्हणजे झिगझॅगमध्ये आहे आणि खूप छान असं स्किनवरती स्मूथली फिरतं आणि सगळ्यात महत्त्वाचं याची जी किंमत आहे ती देखील आपल्या बजेटमध्ये म्हणजेच रिझनेबल आहे. तर हे जे 3 रेझर मला साधारणपणे ₹50 पडले होते. तर आता इथे ना मी माझा चेहरा धुवून आलेली आहे आणि आता चेहऱ्याला आपल्याला ना ॲलोवेरा जेल लावून घ्यायचं आहे. तर पावडर लावली तर थोडंसं ड्राय होईल, तर आपल्याला पावडर न लावता ॲलोवेरा जेल लावून घेऊया आपण चेहऱ्याला. तर इथे चेहऱ्याला आता पूर्णपणे ॲलोवेरा जेल लावून घेणार आहे. ज्या ज्या पार्टवरती आपल्याला हे रेझर फिरवायचं आहे चेहऱ्यावरती, तर तिथे आपल्याला ॲलोवेरा जेल लावून घ्यायचं आहे. ॲलोवेरा जेलमुळे काय होईल की एकतर स्किन आपली स्मूथ होईल. दुसरी गोष्ट हे जे हेअर आहेत केस आयब्रोचे आणि आपल्या ह्याचे चीनवरचे किंवा मग अप्पर लिप्सचे वगैरे, तर ते पटकन निघतील आणि आपल्याला समजेल की कुठे कुठे हे रेझर आपल्याला आपण करून घेतलेलं आहे ते. तर इथे मी जेल लावून घेतलं आणि आता हे एक रेझर घेतलेलं आहे. आता हे रेझर आपण कसं फिरवायचे, साधारणपणे वरून ते खालपर्यंत अशा पद्धतीने आपण कम्फर्टेबल ज्या पद्धतीने आहोत त्या पद्धतीने वरून ते खालपर्यंत अशा पद्धतीने फिरवून घ्यायचं. तर मी साधारणपणे वरून ते खालपर्यंत अशा पद्धतीने रेझर फिरवते. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला खालून वरपर्यंत असं जर रेझर फिरवता येत असेल तर तसं देखील तुम्ही करू शकता. पण त्याच्यामध्ये ना थोडंसं रेझर खूप सांभाळून फिरवावं लागतं आपल्याला, म्हणून मला ही पद्धत योग्य वाटते. आता ज्यावेळेस आपण या रेझरने आयब्रोज, अप्पर लिप्स आणि फेस शेविंग ज्यावेळेस करतो, तर त्यावेळेस ना आपल्याला थोडीशी प्रॅक्टिसची गरज आहे. त्यातल्या त्यात आयब्रोसाठी तर प्रॅक्टिसचीच गरज आहे. आणि ज्यावेळेस आपली चांगली 4 ते 5 वेळा प्रॅक्टिस होईल ना, तर परफेक्ट असे आयब्रो तुम्ही घरच्या घरीच करू शकता. तर जे पण काही आपण हे जे हेअर वगैरे काढलेले, तर ते मी टिश्यू पेपरवरती हे क्लीन करून घेते आणि मग नंतर तुम्हाला दाखवणार देखील आहे की कशा पद्धतीने मी सगळा फेस क्लीन करून घेतलेला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेस आपल्या चेहऱ्यावरती पिंपल्स वगैरे जर असतील तर त्या पिंपल्सच्या ठिकाणी आपल्याला हे जे रेझर आहे ते फिरवायचं नाही. तर इथे ना मी आता फोरहेड करून घेते आणि फोरहेडवरचे देखील व्यवस्थित केस अशा पद्धतीने निघालेले आहेत आणि सोबतच हे 2 आयब्रोच्या मध्ये जिथे आपण टिकली लावतो तर तिथे देखील मी रेझर व्यवस्थित क्लीन करून घेतले ती स्किन. आणि आता अप्पर लिप्सच्या ठिकाणी देखील मी अशा पद्धतीने हे रेझर व्यवस्थित फिरवून घेते, म्हणजे सगळेचे सगळे जे केस आहेत ते पूर्णपणे निघून जातील. तर अशा पद्धतीने आपण झटपटरित्या फेस क्लीन करू शकतो. अप्पर लिप्स म्हणा किंवा मग आयब्रो म्हणा, फोरहेड म्हणा, तर या रेझरने झटपटरित्या केलं जातं.
तर मला हे वापरण्यासाठी खूप सोपं वाटलं, हँडी आणि फ्रेंडली आहे. आणि जर आपल्याला थोडीशी भीती वाटत असेल तर डायरेक्टली तुम्ही हे रेझर वापरू नका. नाहीतर मग तुम्ही म्हणाल की ताई तुम्ही सांगितलं होतं आणि तसंच मी करत होते पण ते तसं झालं नाही. तर यासाठी आपल्याला प्रॅक्टिसची गरज आहे. 4 ते 5 वेळा जोपर्यंत तुमची प्रॅक्टिस व्यवस्थित होत नाही तोपर्यंत तुम्ही हे रेझर डायरेक्ट आयब्रोला वगैरे लावू नका आणि खूप हळूवार पद्धतीने आपल्याला हे रेझर फिरवायचं आहे. एक रेझर फिरवलं ना तर पटकन असे केस जे आहेत ते पूर्णपणे क्लीन होतात. आता हे बघा मी इथे जी पापणी आहे ती पूर्णपणे एका हाताने अशी खाली खेचलेली आहे आणि त्यावरती अशा पद्धतीने आपल्याला हे जे रेझर आहे ते व्यवस्थित फिरवून घ्यायचं. आता मी इथे वरून खाली अशा पद्धतीने रेझर फिरवते. तुम्हाला जर कम्फर्टेबल असेल तर तुम्ही खालून वरच्या दिशेने देखील हे रेझर व्यवस्थित फिरवू शकता. पण त्याच्यामध्ये मला थोडीशी रिस्क वाटते कारण की आयब्रोवरती ब्लेड जाण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण हे अशा पद्धतीने करू शकतो. आता हे जे कानाचे इथे जे केस वगैरे एक्स्ट्राचे असतात तर ते देखील मी पूर्णपणे क्लीन केलेले आहेत. अप्पर लिप्स देखील क्लीन केलेले आहे आणि हे बघा इतके हेअर निघालेले आहेत. आता पुन्हा आपण व्यवस्थित मॉइश्चरायझर लावून घ्यायचं. चेहरा धुवायचा, मॉइश्चरायझर लावून घ्यायचं. आणि आता इथे बघा मी माझे आयब्रो वगैरे केलेले जे होते तर ते मी तुम्हाला दाखवते. खूप छान असे क्लीन झालेले आहेत. तुम्हाला जर शेप वगैरे समजत नसेल तर आयब्रो पेन्सिलने आधी तुम्ही लाईन वगैरे ड्रॉ करून घ्या आणि मग व्यवस्थित रेझरने ते क्लीन करा. तर हे बघा अप्पर लिप्स आणि फोरहेड खूप छान असं क्लीन झालंय. आजचा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करून सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.